येस. प्रार्थनेने सुरुवात करू. नारायणं नमस्कृत्य नारायणं नमस्कृत्य, नंतर वसुदेव सुतम आणि त्याच्यानंतर मुकं करो. हरि ओम. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. ठीक आहे. आपण गेल्या वेळेला 20 ते 25 श्लोक वाचले होते, मी त्याचा अभ्यास केला होता. त्यामुळे आपण तेवढे परत वाचू आणि अगदी पटकन त्याची उजळणी थोडक्यात अगदी करू. म्हणजे 21 ते 25. 21 ते 25 मध्ये ऋषिकेशम तदा वाक्यम पासून गीता आहे का? गीता नाही दिसत आहे, मीच म्हणते. ऋषिकेशम तदा वाक्यमिदमाहमहीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. आता श्रीकृष्णाला पहिली आज्ञा दिलेली आहे अर्जुनानी की माझा रथ आता तिकडे घेऊन चल. कुठे? उभयोः सेनयोः मध्ये, दोन्ही सैन्याच्या मधोमध माझा रथ घेऊन जा. आणि त्यांनी ही आज्ञा एकाही म्हणजे काही कुठलाही त्याला सल्ला न देता असं कशाला करतोस वगैरे असं काहीही न विचारता ती आज्ञा एका सेवकानी, आज्ञाधारक सेवकानी जशी आज्ञा पाळावी तशी त्याची आज्ञा पाळलेली आहे. त्याची कारणं आपण बघितली होती की त्यांनी का त्याला विरोध केला नाही, हे सगळं आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. कशासाठी जायचंय अर्जुनाला त्या दोन सैन्यांच्या मध्ये? तो 22वा श्लोक आहे. वाचतेस गीता? यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. त्याला तिथे काय बघायचंय की रणांगणावर कोण कोण आलेले आहेत ज्यांच्या बरोबर मला लढायचंय. तर त्याला तसं तर माहितीच होतं ना, मग त्याला पुन्हा वेगळं जाऊन बघायचं काय होतं. तर आपण बघितलं होतं की त्या काळी युद्धामध्ये तुल्यबळ योद्धेच फक्त एकमेकांच्या मध्ये लढत असत, जे आजकालच्या ह्याच्यामध्ये सुद्धा असतं की ज्यांची सगळं. म्हणून मग ते कपिध्वज म्हणजे तो ध्वज असेल प्रत्येक योद्ध्याचा, तो मुद्दाम ठळकपणे दिसेल त्या सगळ्या रणधुमाळीत सुद्धा. असा प्रयत्न असे की कुणाला कुणाशी लढायचं हे चटकनी लोकेट करता यायला हवं. आणि ते बघण्यासाठी म्हणून तो गेला होता. तो शूरवीर होता. त्याला उगीच कुठल्या तरी सामान्य ह्यांच्याशी लढायचं नव्हतं. त्याला आपल्या बरोबरीचे कोण आहेत हे जोखून त्याला प्लॅनिंग करायचं होतं आणि त्याप्रमाणे त्याला लढायचं होतं. म्हणून त्याला ते बघायचं होतं. 23वा. योच्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवः. हाच विषय परत 23व्या श्लोकामध्ये थोडासा अधिक स्पष्ट केला की इथे जे जमा झालेले आहेत, ये एते अत्र समागताः, जे इथे जमा झालेले आहेत आणि ते कसे आहेत? योत्स्यमानान, ज्यांना युद्धाची प्रचंड खुमखुमी आहे, अशा धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेः धार्तराष्ट्रस्य युद्धे प्रियचिकीर्षवः, म्हणजे अत्यंत दुष्टबुद्धी असलेल्या धृतराष्ट्राचं युद्धामध्ये प्रिय इच्छिणारे म्हणजे दुर्योधनाचे मित्र, दुर्योधनाला सपोर्ट करणारे असे जे आहेत आणि ज्यांना युद्धाची खुमखुमी आहे, अशांना मी बघून घेतो असं जे म्हणतात की नाही, तशा स्वरूपात एक भाव आहे. कारण तो अजूनपर्यंत त्याची वीरवृत्ती शाबूत आहे. त्याला लढण्याची आता थोडी उत्सुकता पण निर्माण झालेली आहे आणि लढायला तो आतुर आहे. तर कुणाशी लढायचं, आधी कोण मग कोण, हे सगळं ठरवण्यासाठी तो उत्सुक आहे. पुढे संजय उवाच 24. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. पुढचं पण असं वाचायचंय का? हा 25वा वाचलाच तरी हा चालेल. हा मागच्या याला कारण एकत्र वाचला. बरोबर. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति. म्हणजे आता मला घेऊन चल असं ज्याला म्हटलेलं आहे अर्जुनानी, असा ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण, त्यांनी काय केलं? रथोत्तमम, तो उत्तम रथ हा दोन्ही सैन्यांच्या मधोमध जाऊन उभा केला. स्थापयित्वा म्हटले, म्हणजे ते वाक्य पूर्ण झालेलं नाही, इथे उभा करून मग पुढे काय केलंय? कशा? तो भीष्म द्रोण प्रमुखतः, त्या व्यूह रचनेमध्ये भीष्म आणि द्रोण हे प्रमुख स्थानी उपस्थित होते आणि बाकीचेही सगळे राजे मोठमोठे उपस्थित होते. त्या सगळ्यांच्या समोर तो नेऊन उभा केला आणि तो म्हणला काहीतरी. श्रीकृष्ण म्हटलाय पहिल्या अध्यायामध्ये, श्रीकृष्णाच्या तोंडी एवढं एकच वाक्य आहे. काय म्हणतोय तो? हे पार्थ, एतान समवेतान कुरून पश्य, ह्या एकत्र जमलेल्या कुरुवंशाला पहा. हे म्हणण्यामध्ये श्रीकृष्णाचा एक अभिप्राय आहे. तो अभिप्राय असा आहे की ह्या सगळ्यांना शत्रुपक्ष म्हणून बघ. हा बघ तुझा शत्रुपक्ष समोर उभा आहे. खरं तर पांडव सुद्धा तसे कुरुवंशाचेच होते ना, कुरुवंशीय राजपुत्रच होते. पण इथे कुरुवंश म्हणताना पांडवांना त्याच्यात सामील केलेलं नाहीये. श्रीकृष्णाचा भाव निराळा आहे. तो म्हणतो ह्या सगळ्यांना शत्रू म्हणून पहा. आणि कारण त्यालाही थोडी शंका आहेच मनामध्ये, तो तर सर्वज्ञच आहे, पण हा इशारा देऊन सुद्धा पुढे त्याच्या मनातली जी भीती आहे ती पुढे खरी ठरलेलीच आहे. इथपर्यंत आपले 25 श्लोक झाले. आता इथे आपण मागच्या वेळेला म्हणलं होतं की श्रीकृष्णांनी सारथ्य का स्वीकारलं, ह्याच्याविषयी आपण पुढच्या क्लासमध्ये बोलू. हे मागच्या क्लासमध्ये आपल्याला वेळ कमी पडला, आता आपण यावेळेला ते कव्हर करूया. तर त्याच्या आधी आपण बघू की श्रीकृष्णांनी सारथ्याचा म्हणजे एक प्रकारचं सेवा कर्मच आहे ना, म्हणजे तिथे श्रीकृष्ण सारथी आणि अर्जुन रथी. आता रथी आणि सारथी ह्या दोघांची एक टीम असते आणि ते युद्ध करताना टीम म्हणून करतात आणि जेवढं त्यांच्यातलं ट्युनिंग चांगलं असतं तेवढं युद्ध हे सक्सेसफुल व्हायच्या पॉसिबिलिटीज जास्त असतात. हे सगळं आपण मागच्या वेळेला बघितलंय. पण तरीही आता अर्जुन आज्ञा करणार, श्रीकृष्ण आज्ञा पाळणार, म्हणजे एक प्रकारे तो स्वामित्व आलं अर्जुनाकडे आणि सेवकत्व आलं श्रीकृष्णाकडे. तर हे कसं? तर मुख्य असं आहे की भगवान श्रीकृष्णांनी संपूर्ण महाभारतामध्ये 4ही वेगळे वेगळे आचार धर्म पाळलेले आहेत. म्हणजे त्यांनी ब्राह्मणासारखं कार्य केलंय, शूद्रासारखं केलंय, क्षत्रियासारखं केलंय आणि वैश्यासारखं त्यातल्या त्यात कमी केलंय, पण आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत. आता ब्राह्मणासारखं काय कार्य केलंय? ब्राह्मण हा वर्णाचं काम असं आहे की अध्ययन, अध्यापन, पौरोहित्य आणि समाजाला मार्गदर्शन करणं, हे ब्राह्मणांचं कार्य हे मानलेलं आहे. जो असं करतो त्याला ब्राह्मण म्हणायचं. ब्राह्मण असेल तर त्यांनी करायचं असं नाही, उलट ज्याच्याकडे ही ताकद आहे, त्याच्याकडे ही शक्ती आहे, त्याला ब्राह्मण म्हणायचं. मग आता भगवान श्रीकृष्णाने तर इथे महाभारतामध्ये अनेक उपदेश केलेत आणि गीतेसारखा मोठा उपदेश केलाय. तो सगळ्या समाजाला अत्यंत मार्गदर्शन करणारा ठरलेला आहे. त्यामुळे हे उपदेश करून त्यांनी ब्राह्मणांचं कार्य केलं. त्यांच्या आयुष्यातल्या जर विविध लीला बघितल्या तर अनेक राक्षसांना आणि दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांना त्यांनी मारलं आणि क्षत्रिय धर्म आपला बजावला. आणि आता हे सारथ्याचं काम स्वीकारणं हे तर एक सेवा धर्म त्यांनी केलंच आहे. पण राजसूय यज्ञामध्ये उष्ट्या पत्रावळी उचलणे आणि आलेल्या ब्राह्मणांचे पाय धुणे अशी दिसायला हलकी कामं त्यांनी स्वतःहून आनंदाने केलेली आहेत. त्यांना कोणी सांगितलं होतं की तुम्ही हे असं करा, पण ते त्यांनी आपणहून केलं होतं. घोड्यांची निगा राखणं, आता सारथ्याचं काम ते आलंच. ड्रायव्हर असला की त्यांनी गाडी स्वच्छ ठेवणं हे अपेक्षितच आहे. त्यामुळे सारथी झाला की त्यांनी घोड्यांची निगा राखणं हे अपेक्षितच आहे. तर अशी हलकी कामं सुद्धा त्यांनी केली आहे आणि ह्याच्यातून त्यांना हेच दाखवायचंय की कुठलंच काम हे हलकं किंवा कुठलं दुसरं काम कुठलं उच्च दर्जाचं असं काही नाहीये. एक प्रसिद्ध इंग्लिश कोट आहे, ऑनर अँड शेम ऑन नो कंडिशन राईट्स, ऍक्ट वेल दाय पार्ट
अँड देअर ऑल द ऑनर लाईट्स. तुम्हाला जे नेमून दिलेलं काम आहे ते जर तुम्ही उत्तम केलं तर आपोआपच तुम्हाला आदर मिळेल. आदर बघणं किंवा लाज किंवा आदर अभिमान बाळगणं कुठल्याही कामाबद्दल हे योग्यच नाहीये. प्रत्येक काम त्या त्या जागेवर योग्यच आहे आणि त्याचा दर्जा चांगलाच आहे. तुम्ही ते कसं करता याच्यासाठी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि हे त्यांनी स्वतः करून दाखवलंय. आता आपल्याला असं वाटतं की वैश्य कर्म काही त्यांनी फारसं केलेलं नाही, पण ते भगवंत होते आणि त्यांच्याबाबत कबीर असं म्हणतात की ते सततच व्यापार करतात की हो, त्यांना वेगळं वैश्य कर्म करायची काय गरज आहे. हे कसं, त्यांचा फार सुंदर दोहा आहे. साहिब मेरा बानिया सहज करे व्यापार, साहिब मेरा बानिया सहज करे व्यापार, बिन दांडी बिन पालटी तवले सब संसार. त्यांचा तराजू दिसत नाही, त्या तराजूची दांडी दिसत नाही, त्याची पारडी दिसत नाही, पण माझा प्रभू हा सहजच व्यापार करणारा वाणी आहे. कारण तो सगळा संसार तोलून धरतो आणि तुमची सगळी केलेली कर्म, चांगली कर्म, वाईट कर्म यांची सदैव तुलना भगवंताकडे होत असते. त्याची सगळी नोंद असते. त्याचं सगळ्या कर्माचं, कुठल्या कर्माचं कुठलं फळ, ते कुणाला कधी कसं द्यायचं, ही सगळी ईश्वराचीच तर जबाबदारी आहे ना. म्हणून आपण म्हणतो ना, ईश्वर हा कर्म फलदाता आहे. तुमच्या केलेल्या कर्माचं निर्माण होणारं फळ हे योग्य वेळी योग्य प्रकारे तुमच्यापर्यंत पोचवणं हे ईश्वराचं काम आहे. आणि मग आपण म्हणतो ना, भाव तसा देव. जसा तुमचा भाव असेल, मानला तर दगड नाही तर देव, तसा तो देव, त्याच्याप्रमाणे तो वागत असतो. त्यामुळे सहजच त्याची वैश्यवृत्ती ही चालूच असते असं त्यांनी म्हटलंय. आता आपण येऊयात की अर्जुनाचा सारथी व्हायचं श्रीकृष्णांनी कसं कबूल केलं. आता जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध होणार हे आता पक्क झालं, तेव्हा सैन्याची जुळवाजुळव करण्याची गरज होती. आणि त्यावेळेला मग अर्जुनाने ठरवलं की आपण आपला परमसखा श्रीकृष्ण त्याची तर पहिली मदत मागायलाच पाहिजे. आणि त्यांनी श्रीकृष्णाला द्वारकेला जाऊन भेटायचं ठरवलं. पण दुर्योधनालाही हे कळलं की अर्जुनाच्या अशा हालचाली सुरू आहेत. मग त्याच्याही पेक्षा वेगाने दुर्योधन आधी जाऊन पोचला थोडासा. आणि मग दोघंही एकाच वेळेला जवळपास एक 5-10 मिनिटं अलीकडे पलीकडे ते कृष्णाच्या महालात गेले. आणि त्या वेळेला कृष्ण नेमका झोपलेला होता आणि त्या दालनामध्ये फार काही बसायची व्यवस्था नव्हती. त्याच्याच पलंगा शेजारी त्याच्या डोक्याच्या बाजूला बसायला एक जागा होती आणि पायाच्या बाजूला बसायला एक जागा होती. तर हा आधी गेला तर तो गर्विष्ठ पायाच्या बाजूला बसला, त्याला कमीपणाचं वाटलं असेल म्हणून तो डोक्याच्या बाजूला बसला. त्याच्यानंतर थोड्या वेळाने अर्जुन आला आणि तो पायाच्या इथे बसला. त्याला त्याच्या काय तो विनम्रच होता अत्यंत आणि श्रीकृष्णाविषयी तर काही बोलायचीच सोय नाही. त्यामुळे त्याला तिथे बसण्यात काही कमीपणा, हलकेपणा असं काही वाटला नाही. ते दोघंही शांत बसले त्याची झोप पूर्ण होईपर्यंत. मला तर वाटतं कदाचित हा श्रीकृष्णाचा डावच असावा, कारण त्याला सगळंच आधी दिसत होतं ना, सगळंच आधी कळत होतं पुढे काय होणार आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याचा गेम प्लॅन ऑलरेडी तयार असायचा, कारण तो अत्यंत चतुर होता. तर थोड्या वेळाने जेव्हा त्याची झोप मोडली, म्हणजे झोपेतनं तो बाहेर आला, तेव्हा त्याचं पटकन पायाशी बसलेल्या अर्जुनाकडे लक्ष गेलं आणि तो म्हणला, अरे अर्जुना, कधी आलास तू? काही हवंय का तुला? काय देऊ तुला? इकडे दुर्योधन घाबरला. आता अर्जुनाने आधीच आपल्याला हवं ते मागून टाकलं तर, कारण तो त्याची सेना मागायला आलेला होता. मग दुर्योधन म्हणला की नाही, पण मी आधी आलोय बरं का, मी इकडे बसलोय, मी आधी आलेलो आहे, अर्जुन नंतर आलाय. म्हणला हो का, तू आधी आलायस का? पण मी तरी ह्याला आधी बघितलंय आणि दुसरं म्हणजे अर्जुन तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे, त्यामुळे त्याला मागण्याचा अधिकार जास्त आहे. ठीक आहे, मग त्याला काही ह्याच्यावर त्याला पुन्हा प्रत्युत्तर देता येत नाही, पण तो मनातल्या मनात आपली इच्छा करत असतो की ह्यांनी सेना मागून टाकू नये, नाहीतर आपली सगळी पंचायती होईल. पण अर्जुन हा सच्चा आणि अत्यंत परमभक्त होता श्रीकृष्णाचा, त्यामुळे त्याच्या मनात हा विचार सुद्धा आला नाही की आपण श्रीकृष्णाची सेना मागावी. पण तो काही बोलण्याच्या आधीच श्रीकृष्ण म्हणला, तू युद्धासाठी आला असशील तर मी आणि माझी सेना याच्यातला एकाचीच तुला निवड करावी लागेल बरं का अर्जुना. आणि माझी निवड केलीस तर मी एकटा असणारे आणि मी लढणार नाही. नधरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. मी अजिबात हातात शस्त्र घेऊन लढणार नाही. या तुला मी आधीच सांगतोय, तुला काय हवं असेल ते माग तू आता.
नंतर तुला वाटायला नको की मी आधी सांगितलं नाही. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की नाही, सेनेचा प्रश्नच येत नाही, मला तुम्हीच हवाय. तुम्ही आमच्या बरोबर असलात की सगळी सर्व सेना असल्यासारखीच आहे. आणि इथे ही अर्जुनाची अनन्य भक्ती दिसते. अनन्य हा शब्द कशातनं आलाय? न अन्य, दुसरं काहीच नको. आणि अनन्य भक्ताची हीच व्याख्या करतात की ज्याला ईश्वराखेरीज दुसरं आयुष्यात काहीच नको असतं, त्याला म्हणतात अनन्य भक्त. आत्ताच थोडासा एक नारद भक्ती सूत्रांचा थोडा अभ्यास माझा झालाय एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने, त्यामुळे इथे एक सूत्र आठवतंय. नारद भक्ती सूत्र या ग्रंथामध्ये भक्तीविषयी शास्त्रीय चर्चा केलेली आहे. भक्तीचे वेगवेगळे प्रकार, भक्तीच्या व्याख्या, भक्तांचे प्रकार, आधी कुठली भक्ती, मग कुठली भक्ती, परमभक्ती असण्यासाठी कशा प्रकारची साधना करावी लागते, असे सगळे विषय त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये असं दिलंय की ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच्च, हे एक सूत्र आहे. सूत्र रूपाने त्यांनी तो सगळा ग्रंथ मांडलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की ईश्वराला सुद्धा, आधी एक सूत्र आहे त्याचा एक रेफरन्स थोडक्यात देते की सर्व दुर्गुणांचा त्याग तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला परमभक्ती, उच्च भक्ती प्राप्त होणार नाही. त्याच्यामध्ये अभिमान, अहंकाराचं पहिलं नाव घेतलेलं आहे. अभिमान, द्वेष, कपट, दंभ, हे सर्व तुमचे दुर्गुण तुम्ही जेव्हा त्याग कराल तेव्हा तुम्हाला पराभक्ती प्राप्त होईल. कारण का? कारण ईश्वराला सुद्धा अभिमानी, जे गर्विष्ठ माणसं आवडत नाहीत, त्याला दैन्यत्व आवडतं, दैन्य प्रियत्वात. त्याला दीनता आवडते. दीनता म्हणजे काय? इथे दिनवाणेपणा असा अर्थ नाहीये, लीनता असा तिथे अर्थ आहे. ही परमेश्वराविषयीची नम्र भावना ही ज्याच्या मनात असेल तो भक्त हा परमेश्वराला प्रिय असतो. आणि अर्थातच अर्जुन तसा भक्त होता आणि म्हणून त्याचा सारथी होण्याची जी विनवणी होती ती त्यांनी पटकन मान्य केली. आता आपण आपल्या जीवनामध्ये जर हे बघितलं तर आपण जी काही भक्ती करतो ती कशा स्वरूपाची असते? ती कशासाठी तरी, म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी असते, बरोबर? आम्हाला हे दे, आम्हाला ते दे, आम्हाला विद्या दे, धन दे, ऐश्वर्य दे, दीर्घायुष्य दे, आमचा रोग बरा कर, आमची संकट बाजूला कर, ह्याच्यासाठी आपण भक्ती करतो. त्यामुळे ह्या सगळ्या वरच्या ज्या प्रसंगातून एक वेगळा संदेश मिळतो की आपण नारायणाची सेना मागत असतो दुर्योधनासारखी, पण आपण नारायणाला कधी मागतच नाही, हो की नाही? की नारायणच पाहिजे असा आपला आग्रह नसतो. नारायणाने आपल्याला हव्या त्या विषय उपभोग दिले की आपण खुश असतो त्याच्यामध्येच. विषयांची काय पत्रास, आम्हाला नारायणच हवा अशी कधी विचार सुद्धा आपल्या मनात येत नाही. आणि हा संदेश या प्रसंगातून मिळतो. म्हणून ही गोष्ट मला असं वाटलं की बऱ्याच जणांना माहिती असेल, पण या अँगलनी आपण कधी त्याच्याकडे बघितलं नसेल, म्हणून मी हा मुद्दाम सांगितला. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय, अंतरी वसता नारायणी लक्ष्मीस काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. म्हणजे नारायणाच्या मागोमाग लक्ष्मी आपोआप येईलच ना, ती कुठे जातीये? कारण लक्ष्मीचं ध्येय नारायण हेच आहे. आणि आपलं ध्येय लक्ष्मी जर ठेवलं आणि नारायण नाही ठेवलं तर नारायण तेवढा चतुर आहे की त्याला हे कळेल की हे फक्त आपमतलबी स्वार्थापोटी आपली भक्ती चालू आहे. कारण आत्ताच म्हणलं तसं तो पक्का वैश्य आहे, बनिया आहे तो, त्याला काय आपलं चाललंय ते सगळं माहितीये. तुम्ही जसं खोटं दाखवलं की नाही आम्ही अगदी तुझीच भक्ती करतोय, पण खरा अंतच ते तू हा काही त्याच्यापासून लपणार नाहीये. तुम्ही स्वतःला फसवू शकत नाही तसं तुम्ही परमेश्वरालाही फसवू शकत नाही. त्यामुळे पुढे समर्थ रामदास तेच म्हणतात, जरी भाव असला माईक तरी देव होये महाठक, नवल तयाचे कौतुक जैसास तैसा. म्हणजे जशाच तसं हा जो न्याय आहे तो परमेश्वराच्या दरबारातही तितकाच खरा आहे. पण इथे कृष्ण सखा मला पाहिजे हा अर्जुनाचा जो भाव आहे तो अत्यंत खरा होता. आणि खऱ्या प्रेमाला तसाच प्रतिसाद देणं हा कृष्णाचा स्वभाव आहे. म्हणून अर्जुनाच्या विनंतीला मान देऊन सारथ्य करण्याचं त्यांनी ठरवलं. आता इथे सारथ्य हे जरी सेवाकर्म असलं तरी त्याच्यामध्ये युद्ध कौशल्य ही खूप वरच्या दर्जाचं अपेक्षित असतं. आणि इथे श्रीकृष्णाने अर्जुनाचं सारथ्य करणं यात श्रीकृष्णाला दुय्यम दर्जा देण्याचं काही असं वाटायचं काही कारण नाही. कारण तो कृष्णाच्या युद्ध कौशल्याचा तर मान होताच, पण तो अर्जुनाचाही बहुमान होता. कारण अर्जुनाला त्याच्यामुळे एक मोठा आधार मिळालेला आहे. आणि
कृष्णाने आपल्या प्रेमाला प्रतिसाद दिला याचं समाधान, याचा आनंद, आणि कृष्ण आपल्या बाजूला आहे याच्यामुळे एक उत्साह त्याचा वाढलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्य पार्थाचे करी तू असे. पायीकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला, तेने पांचजन्यू आस्फुरिला अवलीळाची. म्हणजे पायीकू, पायीकू हा शब्द इथे अर्जुनासाठी वापरलाय. पायीकूचा अर्थ सेवक. आता वरवर पाहता सारथ्य करून कृष्ण अर्जुनाची सेवा करत होता, पण पायीक शब्द मग अर्जुनासाठी का बरं वापरला? खरं त्याला स्वामी वगैरे असं काहीतरी म्हणायला पाहिजे होतं, पण तसं नाही म्हणलेलं. कारण मनानी अर्जुन हा दासच होता. तो श्रीकृष्णाला वरच्याच लेवलला मानत होता आणि म्हणून तो भक्ताच्या भूमिकेत होता. आता भक्ताच्या मध्ये सुद्धा ना वेगळे वेगळे भाव असतात. म्हणजे वेगवेगळे भक्त हे परमेश्वराशी वेगवेगळ्या नातेसंबंध जोडले जातात. त्याला दास्य भाव म्हणतात, काही कांता भावानी जोडले जातात. म्हणजे मीरा, राधा ह्या कांता भावानी श्रीकृष्णाशी जोडलेल्या होत्या. म्हणजे त्या आपला प्रेमी किंवा पती अशा स्वरूपात त्याला पाहत होत्या. हनुमान हा रामाशी दास्य भावानी जोडला गेलेला होता. तसा हा सखा भावानी, पण आता इथे सेवक भावानी जोडला गेलेला होता अर्जुन. आणि तो भक्ताच्या भूमिकेत होता आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याला पाठीमागे ठेवून भगवंत पुढे बसलेले, त्याचं संरक्षण करण्यासाठी. अशा प्रकारे प्रभूंनी त्याच्या भक्ताला प्रतिसाद दिलेला आहे, असं पण त्याच्यामध्ये दिसतं. म्हणजे हा पहिलं कारण सारथ्य स्वीकारण्याचं, की कृष्णाच्या बद्दल असलेला अर्जुनाचा अनन्य भाव, अनन्य भक्ती. दुसरं कारण काय असेल तर इथे त्यांनी काय सांगितलंय, मी सारथ्यच करीन, पण मी लढाईत प्रत्यक्ष भाग घेणार नाही. ह्याच्यातून त्याला काय सांगायचंय, की असत्यानी आणि अनितीने वागणाऱ्यांच्या विरुद्ध लढायला ज्याचा त्यालाच पाहिजे. परमेश्वराचं अधिष्ठान आहे, पण परमेश्वर स्वतः लढणार नाही. जे स्वतः लढतील त्यांची मदत देव करेल. म्हणजे गॉड काय प्रिफर्स द ब्रेव्ह, किंवा गॉड हेल्प्स देम हू हेल्प देमसेल्व्स, अशी जी वाक्य आपण ऐकतो ती. प्रयत्न, आपल्या मराठीतला प्रयत्नांती परमेश्वर. आधी तुम्ही प्रयत्न करा, मग शेवटी तुम्हाला यश देण्याचं काम परमेश्वर करेल. पण प्रयत्न हे मानवानीच करायचे. ही पण एक गोष्ट त्याच्यातून सांगायची आहे. तिसरं आता महत्वाचं कारण म्हणजे अर्जुनाच्या मनाचा सरळपणा. खूप सरळ स्वभावाचा असल्यामुळे आणि अधर्मानी लढण्यासाठी कौरव प्रसिद्ध असल्यामुळे जर कुठे कुटील नीतीचा वापर झाला तर ह्या सरळ मनाच्या अर्जुनाला त्याचा त्रास होऊ नये आणि त्यावेळेला मी त्याच्या बरोबर असलो पाहिजे असं श्रीकृष्णाला वाटतंय. कारण एकदा रथात योद्धा चढला की त्याचा इतर योद्ध्यांपासून त्याचा संपर्क कमी होतो. मग त्याचा संपर्क डायरेक्ट कोणाशी असतो? फक्त सारथ्याशी असतो. सारथ्याशी तो बोलू शकतो किंवा सारथ्याने बोललेलं तो ऐकू शकतो. म्हणजे मी त्याच्या इतक्या जवळ तेव्हाच असू शकतो जेव्हा मी त्याचा सारथी बनेन. रथाच्या बाहेर राहून मी त्याची मदत जेवढी करू शकेन, त्याच्यापेक्षा रथाच्या आत सारथी बनून मी प्रत्येक क्षणी त्याची मदत करू शकेन, अशी काळजी श्रीकृष्णाने त्याच्यामध्ये घेतली. चौथं कारण एका विद्वानांनी असं म्हटलंय की या प्रसंगाच्या निमित्ताने, म्हणजे अर्जुनाच्या निमित्ताने सगळ्यांनाच भगवद्गीतेचा उपदेश करावा अशी श्रीकृष्णाची इच्छा असणार. कारण इट्स गॉड्स प्लॅनिंग. म्हणजे आपल्याला वाटतं की या गोष्टी अशा अचानक घडल्या, हे अचानकच आपल्याला वाटलं, पण खूप गोष्टी ह्या परमेश्वराच्या नियोजनाप्रमाणेच घडत असतात. कधी कधी आपल्याला पुढे गेल्यानंतर, ती घटना घडून गेल्यानंतर बऱ्याच काळाने जर आपण अवेअरनेस आपला तेवढा जनरेट झाला असेल तर मागे वळून पाहताना आपल्याला कळतं की कदाचित परमेश्वराची हा पर्पज असेल, ही घटना माझ्या आयुष्यात घडण्यासाठी. त्यावेळेला आपण त्याच्यात दुःखी होऊ किंवा खूप सुखी होऊ, जे काही व्हायचं असेल ते, पण त्याच्या पाठीमागचं कारण आपल्याला कळेलच असं नाही. तर एक कारण स्वामी माधवानंदांना असं वाटतंय की जगाला गीतेचा उपदेश द्यावा, यासाठीच श्रीकृष्णांनी ही योजना केलेली होती. तसंच आता शेवटचं कारण असं आहे की कृष्ण हे कृष्णाला अर्जुनाचा स्वभाव चांगलाच माहिती होता आणि तो किती रुजू आणि नम्र स्वभावाचा होता आणि आपले गुरुजन किंवा वडीलधाऱ्या माणसांच्या बद्दल त्याच्या मनात किती आदरभाव होता. तर प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात केल्यानंतर भीष्म, द्रोण, कृप ह्या सगळ्यांच्या बद्दल पुन्हा त्याला प्रेम उफाळून येईल कदाचित,
अशीही एक अपेक्षा त्याच्या मनामध्ये होती. म्हणजे संजय आणि अंध धृतराष्ट्राला हे म्हणजे त्यांचा प्लॅनच होता धृतराष्ट्राचा. मी मागे तसं अगदी सुरुवातीला म्हणलं होतं तसं, की त्यांनी मुद्दाम त्यांची मनं पांडवांची कमकुवत करण्यासाठी युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी म्हणजे युद्ध पक्क झाल्यानंतर संदेश पाठवला होता, की अरे तुम्ही तरी धर्माने वागणारे आहात ना, मग तुम्ही कशाला युद्ध करताय, असं त्यांनी कमकुवत करण्याचा सगळे प्रयत्न केलेले होते. आणि न जाणो त्याची कुठेतरी पाळंमुळं ह्याच्या मनामध्ये असतील आणि प्रत्यक्ष समोर आपल्या गुरुजनांना पाहून जर याला पुन्हा प्रेमाचं भरतं आलं तर आपण तिथे असायला हवं, असं डोळसपणे विचार करणाऱ्या श्रीकृष्णाला सुद्धा जाणवत होतं. आणि म्हणून त्यांनी या 25व्या श्लोकाच्या शेवटच्या ह्याच्यात मी म्हटलं तसं मगाशी त्याला एक इशारा दिला, की पश्य एतान समवेतान कुरून इति. कुरु म्हणून बघ त्यांच्याकडे, म्हणजे तुझे शत्रू म्हणून बघ. प्रेमस्पद स्वजन या दृष्टीने तू बघू नकोस त्यांच्याकडे. अर्थात एवढी काळजी कृष्णाने घेतली तरीही पुढे जे घडायचं ते घडलंच. आता 26वा श्लोक वाचायचा. तत्रापश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा. 27वा पण वाच, ते दोन्ही ओके. एकत्र. हा हा. श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयस् सर्वान् बन्धूनवस्थितान्. पुढचाही वाच 28वा, म्हणजे एकत्रच सांगायला सोयीचं पडेल. कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्. अर्जुनोवाच दृष्ट्वेवं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि बस बस मुखाय. बस अच्छा, बस. इथे 28वा संपलाय ना. हा हो सर. 29वा तो सिद्धांतीला 29वा आहे. आता आपण याचा 29 आहे. 29. आता आपण पद फोडून वाचू आधी. 26वा आधी. तत्र अपश्यत स्थितान पार्थः पितॄन् अथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीन् तथा. आता इथलं मुख्य वाक्य काय आहे? तत्र पार्थः अपश्यत. म्हणजे त्यावेळेला पार्थानी म्हणजे अर्जुनानी पाहिलं. आता काय काय पाहिलं त्याची लिस्ट या 26 आणि 27 दोन्हीकडे डिस्ट्रीब्यूट झाली. त्यामुळे आपण 28वा पण बघू. श्वशुरान सुहृदः च एव सेनयोः उभयोः अपि तान् समीक्ष्य सः कौन्तेयः सर्वान् बन्धून् अवस्थितान्. आता आपण याचा अन्वय बघू. अथ पार्थः अपश्यत. काय काय बघितलं त्यांनी इथे? उभयोः अपि सेनयोः स्थिता. म्हणजे आता ह्या 26 आणि 27 दोन्ही श्लोकांचा अन्वय आपण एकत्र लावतोय. त्यामुळे ते सगळं वाक्य फॉर्म करताना 27व्या मधले काही शब्द सुद्धा आपल्याला कदाचित आधी रिअरेंज करून घ्यायला लागतील. अथ पार्थः त्यानंतर, म्हणजे तिथे मधोमध उभं राहिल्यानंतर, पार्थः तत्र उभयोः अपि सेनयोः स्थितान्. म्हणजे दोन्हीही सैन्यामध्ये असलेले कोण कोण? पितॄन् म्हणजे काका, पितामहान म्हणजे आजोबा, आचार्यान म्हणजे गुरुजन, मातुलान म्हणजे मामा, भ्रातॄन् म्हणजे भाऊ, पुत्रान म्हणजे मुलं पुत्र, पौत्रान म्हणजे नातू, सखीन म्हणजे मित्र, तथा आणि तसंच श्वशुरान. श्वशुरान म्हणजे सासरे. श्वशुर शब्दाचा अर्थ सासरे. च सुहृदः एव सासरे आणि स्नेही. तर सुहृदः आणि सखीन ह्याच्यामध्ये फार फरक नाहीये. सखीन म्हणजे ऍक्च्युअल मित्र आणि सुहृद म्हणजे हितैषी, असा थोडासा फरक आहे, अगदी आपण काढायचा म्हणलाच तर. अपश्यत हे सगळ्यांना त्यांनी पाहिलं. आणि मग पुढे काय केलं? तान अवस्थितान सर्वान बंधून समीक्ष्य सहा कौन्तेयः. आता इथे पुढचं वाक्य सुरू झालं बरं का. तान अवस्थितान म्हणजे त्या उभे असलेल्या
सर्व बांधवांना पाहून सर्वान बंधून समीक्ष तो कुंतीपुत्र अर्जुन काय करतोय. आता हे वाक्य पुढे 28व्यात गेलंय. इथे जे सुरू झालं की त्या उभे असलेल्या सर्व बांधवांना पाहून अर्जुन काय म्हणला किंवा त्याला काय वाटलं ते पुढच्या 28व्या ह्याच्यात गेलंय. कृपया परयाविष्टः कृपया परया आविष्टः विषीदन इदम अब्रवीत. आता बघूयात हा. त्या उभे असलेल्या सर्व बांधवांना पाहून तो कुंतीपुत्र अर्जुन परम करू तो कसा त्याचं आता वर्णन केलं. परम करुणेने व्याप्त झालेला, अत्यंत दया त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे असा, किंवा आविष्ट म्हणजे व्याप्त झालेला किंवा वेढला गेलेला, अत्यंत त्यांनी घेरलं म्हणजे कृपेने त्याला घेरून टाकलं असा अर्जुन अत्यंत खिन्न होऊन विषीदन म्हणजे खिन्न होऊन विषाद पाहून इदम अब्रवीत हे म्हणाला. काय म्हणाला ते वाक्य 28व्याच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये आले. अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला दृष्ट्वा इमं स्वजनम कृष्ण युयुत्सम समुपस्थितम. आता इथे सुद्धा हे वाक्य थोडंसं अर्धवट तुटतंय, पण आपण इथपर्यंतच बघू कारण नाही तर खूप लक्षात ठेवायला पण अवघड पडेल. काय म्हणला तो. हे कृष्ण इमम युयुत्सम समुपस्थितम. या युयुत्सम म्हणजे युयुत्सुम म्हणजे युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या. युयुत्सा म्हणजे योद्धून इच्छा, युयुत्सा युद्ध करण्याची इच्छा, आणि युयुत्सु म्हणजे ज्याला युद्ध करण्याची इच्छा आहे तो युयुत्सु. समुपस्थितम म्हणजे तिथे उपस्थित राहिलेला. स्वजनम दृष्ट्वा इथे आता पहिला शब्द आला अर्जुनाचा जो धोक्याचा कंदील दाखवतो. स्वजनम दृष्ट्वा तिथं बघायला काय आलाय तो शत्रूंना बघायला आलाय आणि म्हणतोय काय स्वजनांना पाहून. इथून सगळी गडबड सुरू झालेली आहे. आता आपण परत 26व्या श्लोकामधल्या त्या लिस्ट कडे येऊया. आता कोण कोण होते इथे त्याचे. आता हे काय दोन्ही उभय कसं आहे की अर्जुन हा दोन्ही सैन्यांच्या मधोमध असं तरी म्हटलं असं तर तो पांडवांपासून थोडा पुढे आलाय आणि कौरवांच्या थोडा जवळ आलाय. त्यामुळे त्याला दोन्हीकडचे योद्धे दिसतायत आणि त्याला आपल्याकडचे योद्धे तर माहिती आहेतच. आता पितृन म्हणजे कोण. काका या सत्रामध्ये कोण आहे तर भूरिश्रवा किंवा सौमदत्ती हा कौरव पांडवांचा काका होता. आपण हे मागे बघितलेलं आहे बघा. सौमदत्तीनी आणि सात्यकी यांच्यातलं युद्ध आणि त्याच्यामध्ये सौमदत्तीला वर मिळालेला असतो आणि पण तरीही तो वर चुकीचा मागितलेला असतो क्रोधामध्ये त्याच्या वडिलांनी आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा सात्यकीला होतो आणि फायनली सात्यकी सौमदत्तीचा पराभव करतो. आता सगळी गोष्ट मी आता परत नाही सांगणार, आता आपल्याला पुढे मग जाताच येणार नाही. तर आपण सौमदत्ती आणि भूरिश्रवा हे दोन्ही आपण कॅरेक्टर बघितलेला आहे. पुढे पितामह म्हणजे आजोबा. आता इथे दोन आजोबा आपल्याला पटकन सांगता येतील. भीष्म एकतरी सख्खे आजोबा होते आणि ह्या सौमदत्तीचे वडील ते सोमदत्त ते म्हणजे त्यांचे चुलत आजोबा होते. तर शंतनू राजाला भीष्म हा जसा एक पुत्र होता तसा अजून एक पुत्र होता बाल्लिक, आणि त्या बाल्लिकाचा हा मुलगा सोमदत्त होता. असे ते चुलत आजोबा होते. तर प्रपितामह म्हणजे भीष्मांचे काका हे बाल्लिक हे सुद्धा उपस्थित होते युद्धाला आणि ते कौरवांच्या बाजूनी लढत होते. बाल्लिक म्हणजे कोण सोमदत्ताचे वडील. तर हे प्रपितामह होते. आचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य हे दोन आचार्य होते. कारण द्रोणाचार्य भेटण्यापूर्वी कृपाचार्यांच्याकडेच या सगळ्या राजकुमारांचं शिक्षण अस्त्रांचं शस्त्रांचं हे त्यांच्याकडेच सुरू होतं आणि मग द्रोणाचार्य आल्यानंतर पुढची सगळी अस्त्रविद्या द्रोणाचार्यांनी शिकवली. मातुल म्हणजे मामा. तर पांडवांचा मामा शल्य हा सुद्धा दुर्योधनाने फसवून आपल्या बाजूने वळवलेला होता त्यामुळे कौरवांच्या बाजूला होता. आणि कौरवांचा मामा शकुनी. एकंदरीत किती नात्यातले लोक इथे लढायला आहेत हे सांगण्याचा या श्लोकांचा प्रयत्न आहे. भ्रातृन आता सगळे 100 कौरव तर यांचे भाऊच होते ना, आणि आणखीन चुलत भाऊ आत्ते भाऊ मामे भाऊ असे कोणी असतील तर ते असतीलच. पुत्रान पुत्रांचा अर्थ या शब्दाचा अर्थ फक्त मुलगे असं नाही घ्यायचं तर पुतणे असं पण घ्यायचं. म्हणजे पांडवांची मुलगे होते तसे कौरवांचेही मुलगे होते. मग कौरवांचे मुलगे हे पांडवांचे पुतणे होतात. त्यामुळे पुत्रांचा आता अभिमन्यू किंवा दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मण किंवा इतर कौरव बंधूंचे पुत्र
आता पांडवांचे द्रौपदीपासून झालेले 5 पुत्र, भीमाचा पुत्र घटोत्कच, हे सगळे पुत्रांनी इंडिकेट केलेले. आता पौत्र, पौत्राचा खरा अर्थ पुत्राचा मुलगा म्हणजे नातू. आता इथे घटोत्कच पुत्र अंजन परवा हा ऍक्च्युअली युद्धामध्ये कामी आलेला होता आणि तोही मायावी युद्ध करण्यामध्ये खूप एक्सपर्ट होता आणि त्यांनी घटोत्कचाला रात्रीच्या युद्धात किंवा मायावी युद्धात खूप मदत केलेली होती. पण पौत्रांचा अजून पण एक जनरलाइज्ड अर्थ आहे की दोन्ही सैन्यातल्या पांडवांच्या एकंदरीतच कुरुवंशातल्या सगळ्या एकमेकांच्यातले जे नातेसंबंध होते त्या सगळ्यांचा एक पौत्रांनी यांनी जनरल उल्लेख केलेला आहे असं आपल्याला समजता येईल. की आता असं बघितलं तर लक्ष्मण आणि अभिमन्यू हे भीष्मांचे पौत्र होते, तसं द्रौपदीची मुलं ही द्रुपदाचे पौत्र होते. असे वेगळे वेगळे आपले इंटरनल त्यांची रिलेशन्स होते. आता कोण आलंय? श्वशूर, श्वशुरान. आता इथे द्रुपद राजा हा पांडवांचा श्वशुर होता, शैब्य राजा हा युधिष्ठिराचा सासरा होता आणि विराट हा अभिमन्यूचा सासरा होता, कारण विराटाची मुलगी ही अभिमन्यूला दिलेली होती. सखीन, सखीन म्हणजे मित्र आणि सुहृद म्हणजे पण मित्रच, असं आपण जनरलाइज्डच घेऊया. तर पांडवांचे मित्र तसे दोन्ही बाजूला होते आणि कोण आपला युधिष्ठिर, युधिष्ठिर तर अजात शत्रूच होता, त्याचं कोणाशीच वैर नव्हतं, सगळेच त्याचे खरं म्हणजे मित्र होते. आता अशा पद्धतीने कौरव पांडव हे 2 तट पडल्यामुळे नाईलाजानी काही लोक त्याच्या विरुद्ध होते, पण मनाने त्याचा कोणी द्वेष करणारे फार कमी होते. अर्जुनाला सुद्धा स्वतः त्याच्या बाजूनी त्यांनी कोणाशी वैर धरलेलं नव्हतं, दुर्योधन किंवा काही अशा गोष्टी, काही ठराविक व्यक्ती वगळता. पण अनेकांना त्यांनी पराभूत केलेलं होतं अनेक वेळेला युद्धांमध्ये, त्यामुळे त्या सगळ्यांनी त्याच्या विरुद्ध वैर धरलेलं होतं. असे बरेच जण होते की जे पूर्वी मित्र होते पण कौरवांच्या बाजूने लढल्यामुळे आणि अर्जुनाकडून पराभूत झाल्यामुळे ते आता वैरी या कॅटेगरीमध्ये गेलेले. आता अश्वत्थामा हा त्याच्यातला एक होता. अश्वत्थामा हा तर गुरुबंधू होता, म्हणजे द्रोणाचार्यांचा मुलगा असल्यामुळे त्याच्याविषयी वैरभाव असण्याचा प्रश्नच नव्हता. अर्जुनाच्या साईडनी त्याच्याबद्दल प्रेमच होतं, मैत्रीच होती. पण सतत म्हणजे गुरूंचा मुलगा असून सुद्धा तो अर्जुनाच्या कायम मागे पडत असे, त्यामुळे त्याच्या मनात अर्जुनाबद्दल वैर. बालपणात एकत्र खेळलेले असे अनेक मित्र दोन्ही सैन्यांमध्ये उपस्थित होते. त्याच्यातले काहींची नावं एकलव्य, भगदत्त, कृतवर्मा आणि सात्यकी. ह्याच्यातलं कृतवर्मा आणि सात्यकी यांच्याविषयी आपण बोललेलो. सात्यकी हा पांडवांच्या बाजूनी आहे आणि कृतवर्मा हा कौरवांच्या बाजूनी आहे. पण दोघेही युद्धानंतर जे काही थोडी माणसं जिवंत राहिली त्यांच्यापैकी 2 आहेत, म्हणून यांची नावं इथे मी घेतली. आणि आता इथे म्हटलंय की उभयोहो सेनयोहो अपि, हे दोन्ही सैन्यातले आहेत. आता हे दोन्ही सैन्यामधले हे सर्व नातेवाईक मित्र वगैरे विखुरलेले पाहून त्याला असं वाटतंय की अरे रे काय हे, म्हणजे हे सगळं कुळ हे एकमेकांची प्रेमाने जोडलेलं राहण्याऐवजी हे आपापसात परस्परांच्या विरुद्ध युद्धाला उभं राहिलंय. हे किती वाईट झालं. इथून त्याचं मन कमकुवत व्हायला सुरुवात झालीये, त्याच्या भावनांचा उद्रेक व्हायला आता मनातल्या मनात थोडी थोडी सुरुवात झाली. म्हणून मग ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर एक ओवी आलीये. मग देवा म्हणे देख देख, म्हणजे अर्जुन श्रीकृष्णाला सांगतोय हे सगळं पाहून. मग देवा म्हणे देख देख, हे गोत्र गुरु अशेख, तव कृष्णा मनी नावेक विस्मो जागला. म्हणजे तो सगळं श्रीकृष्णाशी सांगतोय की अरे बघ हा बघ हा बघ हा बघ हे बघ, हे सगळे माझ्या कुळातले. आणि त्याचं हे असं वागणं पाहून कृष्णाला मोठा विस्मय वाटतोय की मी याला शत्रू म्हणून बघायला सांगतोय, तू मित्र म्हणून बघतोयस आणि मला दाखवतोयस, काय चाललंय हे. तर देख देख या शब्दातून त्याच्या स्वजनांबद्दलचा कळवळा हा डोकावतोय आणि ते एकमेकांमध्ये लढून मरतील किंवा मला त्यांना मारायला लागेल या कल्पनेने तो मनातून हल्लाय. आणि त्याला असं जे आता मिक्स्ड फिलिंग्स त्याच्या जनरेट व्हायला लागल्यात की आता लढणं तर भाग आहे, काहीतरी जादू घडली आणि जर हे लढणं टळलं तर किती बरं होईल. अजूनही आपण लढणं जर पोस्टपोन केलं किंवा काही केलं कॅन्सल केलं तर बरं होईल, चालेल का असं उलट सुलट विचारांच्या हिंदोळ्यावर अर्जुन खालीवर होतोय आणि त्याचा गोंधळ उडलाय आता. आणि ज्ञानेश्वरांनी
याच्या या अवस्थेसाठी शब्द काय वापरलाय? गजबज. गजबजला. ते काय म्हणतात? तो गजबजलाय. तर ती ओवी मी अगदी सिलेक्टेड ओव्याच घेतल्यात ज्ञानेश्वरींच्या. तेथ मनी गजबज जागली आणि आपैसी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. आता इथे ज्ञानेश्वरांनी एक वेगळीच कल्पना आपल्या समोर मांडली आहे. ह्याच्या मनामध्ये ही गडबड झाली आहे आणि त्यांनी कृपा हा पण स्त्रीलिंगी शब्द आहे आणि वीरवृत्ती हा पण स्त्रीलिंगी शब्द आहे. तर ह्या दोन बायका आहेत अशी कल्पना केली. ज्ञानेश्वरीमध्ये ना जे आपण मी मागे जसं म्हणलं तसं की रिडिंग बियॉन्ड द लाईन्स म्हणतो तसं गीतेच्या वर आधारित ज्ञानेश्वरांनी काही कल्पना केल्यात आणि तो प्रसंग असा इलॅबोरेट करून आणि अधिक वर्णन करून मांडलाय. त्यांचं म्हणणं आहे की वीरवृत्ती ही अर्जुनाच्या क्षात्र तेजाची पत्नी आहे. आतापर्यंत तो वीरवृत्तीनी आहे आणि आता ही कृपा कोण आली नवीन? त्याच्या मनात कृपा आली ना. आता इथे कृपाचा अर्थ ज्याला आपण भगवंताची आपल्यावरती होणारी कृपा असं म्हणतो की नाही, तसा आता इथे अर्थ घ्यायचा नाही, थोडा वेगळा. दया. दया असा अर्थ घ्यायचा. त्याला त्या सगळ्याच म्हणजे त्या एकंदर सिच्युएशन मध्येच त्याला त्या सगळ्या आपल्या हातात सगळे मरणार त्या गोष्टीने त्या सगळ्यांची मरणाऱ्यांबद्दल दया आलेली आहे. कारण त्याला असं कुठे वाटत नाही की मी मरणार आहे, कारण तो वीर आहे आणि मी जर लढलो तर मी जिंकणार ही त्याला खात्री आहे. त्यामुळे माझ्या हातून कोणीतरी मरणार हे त्याला नको वाटतंय. म्हणजे इथेही त्याची तशी वीरवृत्ती मनातली शाबूत आहे, पण इतरांची दया ही आता जास्त वाटायला लागल्यामुळे आता ही कृपा कोण भलतीच आली असं म्हणून या वीरवृत्तीचा अपमान होऊन ती वीरवृत्ती निघून गेली असं ते म्हणतात. आता जर एखादी स्त्री समजा खालच्या कुळातली आहे, तिच्याकडे गुण नाही, लावण्य नाही, तेज नाही, तर ती कदाचित आपल्या पतीचं दुसऱ्या स्त्रीकडे लक्ष गेलं तर सहन करेल की नाही, माझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे, माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे, जास्त तेजस्वी असं म्हणून ती सहन करेल. पण वीरवृत्ती ही उत्तम क्षात्र कुळातली आहे. ती स्वतः गुणवान आणि लावण्यवती अशी मुळात तेजस्वी आहे. ती या कृपेला कशी काय निमूट सहन करणार? कृपेला जास्त तुला जवळ करायचंय का? ही मी चालले असं म्हणून वीरवृत्ती त्याला सोडून गेली. जिया उत्तमे कुळीची होती आणि गुल लावण्य आथी, तिया आणि किते न साहती सुतेजपणे. म्हणजे कृपा आली म्हणून वीरवृत्ती तडक निघून गेली आणि मग या अनाहूतपणे आलेल्या कृपावृत्तीला चांगलंच फावलं. मग तिने अर्जुनाला मिठीच मारली. कारण पुढच्या याच्यामध्ये आलेलं आहे कृपया परया विष्टः, म्हणजे त्या अत्यंत मोठ्या प्रमाणात उत्पन्न झालेल्या दयेमुळे तो अर्जुन वेढला गेला. म्हणजे जणू काही त्या कृपा नावाच्या स्त्रीने अर्जुनाला मिठी मारली. असा एक सुंदर रूपक इथे या ज्ञानेश्वरांनी मांडलेलं आहे. मग आता ह्याच्या अंतःकरणातला प्रेम, दुःख, वेदना, क्षमा आणि करुणा हा जो भाव आहे हा सगळा हे इक्वल टू कृपा. आपली नेहमीची आपण देवानी माझ्यावर कृपा केली ह्याच्यामधली कृपा नाही इथे घ्यायची. आणि मग यानंतर मग या अर्जुनाच्या भावनिकतेला आलेल्या पुराची पातळी, धोक्याची पातळी पण ओलांडली ती त्या श्लोकातल्या दृष्ट्वेमम स्वजनम कृष्ण या शब्दानी. आणि अर्जुनाच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण आहे, हृदयस्थ आहे अर्जुनाचा तो मित्र. त्यामुळे त्याला हे सगळं कळतंय की आता पुढे काय काय होणार आणि कुठे आता ही गाडी वाहवत वाहवत निघालेली आहे. पण तो एक उत्तम मानसतज्ञ होता आणि त्यामुळे तो अजूनही त्याने अर्जुनाला काही रोखलेलं नाही. त्याचे जे काही भावनेचे उच्चंबळे येत आहेत किंवा लाटा त्याच्यामध्ये येऊन जाऊ देत, सगळं होऊन जाऊ देत, काय बोलायचं ते बोल एकदा. पूर्ण त्याचा भावनिक उच्चंबळानं त्यांनी व्यक्त होऊ दिलंय. पण म्हणून ते काय म्हणतात ज्ञानेश्वर, ऐसी पुढीलसे घेतू तो सहजे जाणे हृदयस्थू, परी उगा असे निवांतू तिये वेळी. तो शांतपणे ऐकतोय, तो कुठेही मध्ये काहीही बोलत नाही आणि त्याच्या भावनांचा उद्रेक हा शांतपणे बघतोय. म्हणून 11व्या पहिल्या अध्यायामध्ये खूप काही बोलण्यासारखं होतं, तरी सुद्धा पूर्ण अर्जुनाला बोलू दिलेलं आहे. काय तुला पांडित्य प्रकाशित करायचंय ते बोल, तुझ्या सगळ्या भावना, तुझे सगळे विचार सगळं बाहेर येऊ दे, मी एकदाच मग बोलायला सुरुवात करतो. अशी जणू काही भूमिका श्रीकृष्णांनी घेतलेली आहे.
तेव्हा आता पुढे 29वा वाचायला हरकत नाही. 29वा वाचू का? श्लोक. हा. तो 29 आणि 30 दोन्ही वाच. ओके. सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्त्रंसते हस्तात् त्वक् चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुः च शरीरे मे रोमहर्षः च जायते. हा झाला पदच्छेद. फार मोठे संधी नाहीये त्याच्यामध्ये. छोटी छोटी वाक्य आहेत. छोट्या छोट्या वाक्यांमध्ये तो आपली परिस्थिती आता काय झालीये हे सांगायला सुरुवात केली. मम गात्राणि सीदन्ति म्हणजे माझी गात्र शिथिल पडू लागली आहेत. मुखंच परिशुष्यति आणि तोंडालाही कोरड पडू लागलेली आहे. च मे शरीरे वेपथुः रोमहर्षः च जायते म्हणजे माझ्या शरीरामध्ये माझ्या शरीराला कंप सुटलेला आहे. वेपथुः म्हणजे कंप आणि रोमहर्षः जायते म्हणजे माझ्या अंगावर भीतीने किंवा त्यांनी काटा उभा राहिलेला आहे. हस्तात गांडीवम स्रंसते हातातून गांडीव धनुष्य खाली गळून पडू लागलेलं आहे. च त्वक एव परिदह्यते म्हणजे आणि त्वचेचाही दाह होत आहे. च अवस्थातून न शक्नोमी तसंच मला उभं राहणं सुद्धा अशक्य होत आहे. अवस्थातून म्हणजे उभं राहणं. मे मनहा भ्रमती इव माझं मन भ्रमल्यासारखं झालं आहे. 8 गोष्टी म्हणजे 8 लक्षणं सांगितलेली आहेत. हा स्वजन भाव मनात निर्माण झाल्यामुळे अर्जुनाच्या शरीरावर आणि मनावर काय काय परिणाम झाला तो 8 लक्षणांनी वर्णन केलंय. पहिलं, अर्जुनाची सगळी गात्र शिथिल झाली, तोंडाला कोरड पडली, शरीराला कंप सुटला, अंगावर रोमांच उभे राहिले, हातातून गांडीव धनुष्य गळून पडायला लागलं आणि त्वचेचा दाह व्हायला लागला, मन भ्रमिष्ट झालं आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून त्याला उभं राहण्यास सुद्धा तो असमर्थ झाला. जो मोठ्या जोमानी धनुरुद्यम्य असा जो आपलं गांडीव धनुष्य मोठ्या डौलानी पेलून तो पुढे निघाला होता, त्याची ही अशी अवस्था केवळ स्वजन भाव मनात आल्यामुळे झाली. तर आता ही एवढी बिकट परिस्थिती का आली अर्जुनाची आपल्याला थोडं पटत नाहीये. मला पण कधीच पटलं नाही की आधी सगळं माहिती होतं ना याला, मग असं का झालं. तर एकतर भीष्म आणि द्रोण यांच्यावरचं अर्जुनाचं स्वाभाविक प्रेम हे यातलं सगळ्यात महत्वाचं कारण होतं. बाकीच्या सगळ्यांबद्दल त्याला प्रेम होतच, पण आणि दुसरं असं होतं की हे युद्ध ह्यांनी काही याच्यापूर्वी युद्ध खेळली नव्हती का. अनेक युद्ध खेळली होती, देवांना अनेक युद्धामध्ये मदत केली होती, शंकराशी युद्ध करून पाशुपतास्त्र मिळवलं होतं आणि कसेच कुणाकडून दिव्य अस्त्र मिळवण्याकरता अनेक युद्ध त्यांनी केली होती. असं सगळं असताना ह्याच युद्धात याला एवढ्या परिस्थिती याची गंभीर होण्याचं कारण काय. तर हे युद्ध हे त्याच्या आयुष्यातलं सपोजेडली लास्ट युद्ध होतं आणि त्याचा निर्णय हा फार ट्रिकी होता. हे निर्णायकच व्हायला पाहिजे होतं. म्हणजे आम्ही जिंकू आणि इतरांना हरवू, इथे फक्त हार जितीचा प्रश्न नव्हता, इथे म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न होता. दोन्ही पार्टीसाठी जिंकू किंवा मरू. ते जिंकायचं असेल तर समोरच्याला मारलंच पाहिजे अशी परिस्थिती इथे होती. फक्त हरवलं आणि सोडून दिलं असा चॉईस नव्हता. यामुळे त्याला जास्त दुःख होत असलं पाहिजे. आणखीन एकंदरीत पांडवांना म्हणजे जेव्हा समेट केला गेला, म्हणजे समेटाचे सगळे प्रयत्न केले गेले की जेव्हा अर्ध राज्य मागितलं होतं आधी पांडवांनी, मग अर्ध राज्य देत नाही म्हटल्यानंतर युधिष्ठिर म्हणला की ठीक आहे, आपल्याला 5 गावं दिली तरी आपण खुश हो. तर 5 गावांचा प्रस्ताव मांडलेला होता. म्हणजे त्याला असं वाटतंय की हा सगळा संहार 5 गावांसाठी चाललाय आणि 18 अक्षौहिणी इतकं सैन्य. मागे मी एका क्लासमध्ये अक्षौहिणीचं काय काय सांगितलं होतं की त्यामध्ये किती रथ, किती घोडे, किती पायदळ हे ते येतं. म्हणजे साधारणपणे ग्रॉसली 47,25,000च्या वर माणसं ही सगळी युद्धासाठी उभी राहिली होती. मग वॉज इट वर्थ द एफर्ट्स असा कुठेतरी त्याच्या मनामध्ये संशय की मला 5 गावं मिळाली तर मी खुश होणार होतो आणि त्या 5 गावांसाठी मी एवढ्या लोकांचा संहार करायचा आहे का, असं वाटून त्याला एक गिल्ट आली.
अपराधी वाटायला लागलं होतं. आणि त्याला अपराधी वाटण्याचं कारण असं होतं की हे आपल्या एकट्यामुळे, तो कुठे एकटा लढत होता, बरेच सगळे इकडे बरेच लढायला होते, 5 पांडव होते, त्यांचे सगळे सासरे होते, आणि आता बरेच बरेच आपण कोण कोण बघितले ते सगळे होते. तरी त्याला असं वाटायचं कारण की हे माझ्यामुळे होतंय, की माझ्या हातनं हे संहार होणार आहे. एकतर सगळ्या पांडवांची मुख्य विस्त ही अर्जुनावर होती. भीमावरती पण होती, भीमावरती नव्हती असं नाही, पण अर्जुनावरती जास्त होती. कारण अर्जुनाने अनेक दिव्य अस्त्रशस्त्र ही मधल्या काळात म्हणजे 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास याच्यामुळे त्यांनी कमावलेली होती. आणि ही वॉज वेल इक्विप्ड फॉर द बॅटल, म्हणून त्याच्यावर सगळ्यात जास्त भिस्त होती. आणि तो विजयी वृत्तीचा होता, म्हणजे तो लढणार, तर मी कदाचित हरेन किंवा मी कदाचित मरेन असले काही विचार त्याच्या मनात नव्हतेच. मी लढेन तर मी जिंकेनच, म्हणजे माझ्या हातनं सगळ्यांचा संहार होणार, हे त्याच्या डोक्यात असल्यामुळे त्याला ती सगळी एकट्यावर, त्याला ते स्वतःचं की आपल्या हाताने सगळं कुळ नष्ट होणार, आणि आपण एवढे मोठे जगन्मान्य हे वीर आहोत, तर आपल्याला कोण जिंकणार, कोणी आपल्याला जिंकेल हा विचार त्यांनी केलाच नाही, पण आपल्यातून संहार होणार ह्याचं मात्र त्याला आता विलक्षण गिल्ट आलेलं. एक मात्र इथे अर्जुनाचं विशेष वाटतं की तो एवढा जगन्मान्य वीर आहे, म्हणजे खरं तर आपल्याला हे सगळं होतंय हे सांगायला सुद्धा एखाद्या माणसाला लाज वाटली असती, पण श्रीकृष्णापुढे तो इतका ट्रान्सपरंट आहे की त्यांनी कुठेही काही लपवाछपवी केली नाही, किंवा वरवर काहीतरी आत एक वाटतंय पण वेगळंच काहीतरी सांगू, जनरल कल्पना देऊ की आपण हे युद्ध नको करायला वगैरे वगैरे. तो स्पष्ट बोलतोय, सरळ मनाचा आहे ना तो, आणि त्यात श्रीकृष्णाबरोबर बोलायचंय. त्यामुळे तो कुठेही आड पडदा न ठेवता आपल्या शारीरिक विकलता, आपली मानसिक विकलता, हे सगळंच तो अतिशय प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे श्रीकृष्णासमोर मांडतोय. आणि म्हणूनच त्याच्या विषादाचा योग झालेला आहे. विषाद योग म्हणजे ह्या विषादामुळे सुद्धा त्याची पुढे प्रगती झाली. त्यांनी काही आडपडदा ठेवला नाही, काही लप्पाछप्पी केली नाही. आणि हे आपल्या सामान्य माणसाचं प्रतीक अर्जुन आहे. आपल्यामधला अर्जुन पुष्कळ वेळेला जागा होतो की आता कर्तव्य कर्म करायचं का नाही करायचं, तर आपण न करण्याकडे बरेच वेळा झुकतो आणि आपल्याला कुठल्या तरी मोहात पडतो, म्हणजे आपली गैरसमजूत काहीतरी होते, स्पष्ट कल्पना, आपल्या डोक्यात विचार स्पष्ट नसतात, आहे त्याच्यापेक्षा सिच्युएशन वेगळीच वाटते, आणि मग आपण भलताच निर्णय घ्यायला प्रवृत्त होतो. तसं इथे अर्जुनाचं झालेलं आहे. आता आपण 31वा श्लोक वाचू. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयः अनुपश्यामि हत्वा स्वजनम आहवे. हे केशव, आता तो बोलायला सुरुवात केली त्यांनी, आता हे केशव, निमित्तानि च विपरीतानि पश्यामि, मला लक्षणं ही सगळी विपरीत दिसत आहेत. आणि काय झालंय, आहवे स्वजनम हत्वा, आहव म्हणजे युद्ध, युद्धामध्ये स्वजनांचा वध करून श्रेयः न अनुपश्यती, कल्याण होईल असं काही दिसत नाही. आता इथे पहिलं केशव या शब्दाविषयी आपण बोलू की केशव हा शब्द इथे का वापरलाय. आता केशव हा शब्द एका विद्वानांच्या मते त्याची त्यांनी व्युत्पत्ती सांगितली. क अधिक ईश अधिक व, क अधिक ईश एकत्र आल्यानंतर केशव, क अधिक ईश अधिक व. क या शब्दानी, क या अक्षराने ब्रह्मदेवाचा निर्देश होतो, ईश या शब्दाने महादेवाचा निर्देश होतो, आणि व या अक्षराने आनंदाचा निर्देश होतो. हे सगळं मिळून काय झालं, ब्रह्मदेव आणि महादेव या दोघांना आनंद देणारा. आणि ब्रह्मदेव हा सृष्टीची उत्पत्ती करणार आहे, महादेव हा लय करणार आहे. म्हणजे ब्रह्मदेव आणि महादेव या दोघांना घेते, सृष्टीची उत्पत्ती आणि लय याच्यामध्ये संपूर्ण जग कव्हर केलंय. म्हणून केशव या शब्दाने अर्जुनाला असं सुचवायचंय की सगळ्या जगाला तू आनंद देतोस, मग मलाच या घोर युद्धाला प्रवृत्त करून दुःखात का बाबा लोटतोयस, असा अर्थ व्यक्त करण्यासाठी त्यांनी केशव हे संबोधन वापरलेलं आहे. आता इथे पुढे पश्यामी आणि अनुपश्यामी अशी 2 क्रियापदा येतात. पश्यामी म्हणजे पाहतो, आणि अनुपश्यामी म्हणजे आपण पाहतोच पण थोडं पुढचं बघतो. म्हणून
पश्यामी हे क्रियापद जे आहे ते वर्तमान काळाशी निगडित आहे आणि अनुपश्यामी हे त्याच्यानंतर पुढचं बघतोय हे भविष्य काळातल्या परिणामांशी निगडित आहे. आता ही दोन्ही क्रियापद कशाशी जोडून घ्यायची? श्रेयः. श्रेयः म्हणजे काय? कल्याण. कल्याण या शब्दाशी जोडून घ्यायचं. काय पाहतो? श्रेयः पश्यामी. आता श्रेय हे दोन प्रकारचं असतं, एक दृष्ट आणि एक अदृष्ट. दृष्ट म्हणजे दिसणार, म्हणजे आत्ता लागलीच परिणाम जाणवतो ते त्याला म्हणायचं दृष्ट. आणि मग काही काळानंतर परिणाम नंतर जाणवणार आहे. मग तो काळ कितीही असेल, मग तो काही दिवस, तास, महिने, वर्ष किंवा काही जन्म, कितीही माहिती नाही, तो काळ किती असेल तो माहिती नाही. जसं आता आपल्याला कर्माची कन्सेप्ट सांगायला आता वेळ नाहीये, मी पुढच्या वेळेला सांगेन. आता मी फक्त या श्लोकाशी संबंधित बोलते. तर आता फक्त दोन्हीची उदाहरणं देते की दृष्ट श्रेय म्हणजे काय, म्हणजे दिसणारं लागलीच परिणाम करणारं श्रेय कल्याण म्हणजे काय. तर समजा युद्ध जिंकलं तर लागलीच काय चांगला परिणाम होईल की त्याला राज्य मिळेल, त्याला ऐश्वर्य मिळेल, त्याला मान मिळेल, तो राजा होईल. हे जे काही परिणाम आहेत हे लागलीच मिळणारे आणि दिसणारे. आणि अदृष्ट म्हणजे न दिसणारे परिणाम कुठले होऊ शकतात युद्धाचे, किंवा जनरल आपण श्रेयाबद्दल बोलतोय परिणाम म्हणून, की वैकुंठ लोकाची प्राप्ती, स्वर्ग लोकाची प्राप्ती, पुढचा जन्म योग्याचा येणं, पुढचा जन्म अधिक चांगल्या योद्ध्याचा येणं, मुक्ती मिळणं, ही जी आहेत ही काही कालावधी नंतर मिळणारं कल्याण आहे. आता पश्यामी हा शब्द आपण निमित्तानी बरोबर पण जोडून काय अर्थ होतो ते बघूया. निमित्तानीच पश्यामी म्हटलंय ना, मला लक्षणं काही बरोबर दिसत नाहीये. आता ही लक्षणं ह्याचा काही जण अर्थ करतात की शकून, अपशकून वगैरे वगैरे, पण तसं इथे काही अपेक्षित नाही असं मला तर वाटतं. इथे ना निमित्ताने म्हणजे मला ते काही शारीरिक मानसिक काही जे काही व्हायला लागलंय उलघाल, हे काही मला बरोबर दिसत नाहीये असं त्याला म्हणायचंय. आणि आणि ते सगळं विपरीत आहे. कशाच्या दृष्टीने विपरीत? म्हणजे जसं मला उत्स्फूर्त, उत्साहपूर्ण, शक्तिमान असं वाटलं पाहिजे युद्धाच्या वेळेला, त्याचं सगळं उलट मला वाटतंय. मन कमकुवत झालेलं, उठवत नाही, बसवत नाही, हाताला कंप सुटलाय, धनुष्य पेलवत नाहीये, अशा परिस्थितीत केलेलं युद्ध चांगलं कसं होणार? आणि त्या युद्धातून जे घडेल ते तरी चांगलं कसं होणार? तेही चांगलं असणार नाही असं त्याला म्हणायचंय. म्हणून आणि युद्धात लढणाऱ्या आणि लढताना मृत्यू पावणाऱ्या सैनिकाला, योद्ध्याला स्वर्गप्राप्ती म्हणजे त्याला स्वर्गप्राप्ती होते असं म्हणतात. एक क्षत्रियाचा धर्म जो आहे की काहीही असं तरी युद्धामध्ये लढता लढता जर त्याला मरण आलं तर त्याला स्वर्ग मिळेल. पण ह्याला असं वाटतंय की स्वजनांना मारून मला पुण्य कसं मिळणार? तो फार पुढचं पण बघतोय, कारण रादर तो पुढचंच जास्त बघतोय. तर पापपुण्याच्या त्या कन्सेप्टमध्ये तो आता शिरायला लागला की वास्तविक दुष्टांचा वध करून धर्माची चांगल्या प्रकारे प्रतिष्ठापना करणं हे क्षत्रियांचं कर्तव्य आहे, त्याचा तो स्वधर्मच आहे. पण तो आता मोहात पडलाय, त्यामुळे तो कर्तव्यापासून दूर जातोय, परांगमुख होतोय. आणि त्यामुळे त्याला या स्वजनांना काही वेळापूर्वी तो दुष्टबुद्धी दुर्योधनांचे मित्र वगैरे वगैरे म्हणत होता आणि आता तुला स्वजन म्हणतोय, आप्तेष्ट म्हणतोय. मग युद्ध केलं तर आम्ही त्यांना मारणार, म्हणजे ते युद्धात लढता लढता मरणार, म्हणजे त्यांना तर पुण्य मिळणार, ते स्वर्गात जाणार, पण आम्ही जिवंत राहणार ना, मग आम्हाला काही मोक्षाचं श्रेय मिळणार होणार नाही. अशा विचारातून तो आता युद्ध करण्यापासून परावृत्त होतोय. आणि हे आता तो त्याची ती सगळी फिलॉसॉफी डेव्हलप करतोय. आणि युद्ध न करणं, युद्ध करायचं नाही हा डिसिजन त्याचा पक्का झालाय नाव, अँड दॅट इज अ पक्का इमोशनल डिसिजन, अँड ही इज नाव गोइंग टू प्रूव्ह इट लॉजिकली. त्याच्याकरता तो काय काय पांडित्य आता आपल्याला दाखवतो ते आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहणार आहोत. थांबूया तिथे. वीणाताई हे म्हणता प्रार्थना म्हणा पूर्ण पदा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. पुढच्या सोमवारी भेटू. कुणाला काही विचारायचं असेल तर आहे, मला वेळ आहे, ज्यांना काही विचारायचं असलं तर विचारू शकता.
छान झालं भारती. हा